नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. आज आपण हॉटेलसारखा व्हेज फ्राईड राईस घरच्या घरीच एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने पाहणार आहोत. आणि हा खायला देखील खूप छान लागतो आणि बनवायलाही जास्त वेळ लागत नाही. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 1 वाटी इतके बासमती तांदूळ घेतला आहे. आता हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून काढू. त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये हे तांदूळ टाकून घेऊ आणि धुवून काढू. दुकानामध्ये तांदूळ टिकवण्यासाठी त्याला पावडर लावलेली असते. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतल्याने ही पावडर निघून जाईल. तांदूळ स्वच्छ धुवून झालेत. आता यामध्ये पाणी टाकूया. तांदूळ बुडून पाणी वरती येईल एवढं पाणी टाकायचं आहे आणि 20 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवून हे असंच ठेवायचं आहे. 20 मिनिटांनंतर हे झाकण काढून घेऊया आणि तांदळातील संपूर्ण पाणी काढून घेऊया आणि तांदूळ शिजायला टाकून घेऊयात. भात शिजवण्यासाठी मी इथे कुकर ठेवून घेतलं. मी दुसरं कुठलंही पसरट भांडं देखील घेऊ शकता, पण या कुकरला आपण झाकण लावणार नाही आहोत. आता यामध्ये मी 2 तांबे इतकं पाणी घालून घेतलं आहे. पाणी थोडंसं गरम झालं की यामध्ये मीठ आणि तेल घालायचं आहे. पाणी थोडंसं गरम झालं आहे. आता यामध्ये मीठ घालूया आणि 1 चमचा इतकं तेल देखील घालून घेऊयात. असं तांदूळ शिजवताना तेल टाकलं म्हणजे भात हा खूप मोकळा होतो. आता याला उकळी यायला लागली की याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊयात. पाण्याला उकळी यायला लागली. आता यामध्ये संपूर्ण तांदूळ टाकून घेऊया आणि एकदा खालपासून याला हलवून घेऊया. याला बार हलवायचे नाही आहे, नाही तर आपले तांदूळ हे तुटू शकतात. आणि हलवलं तरी एकदम हलक्या हाताने हलवायचं. आता ह्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती शिजून घेऊयात. जवळजवळ आपला भात हा शिजत आलाय. शिजलाय की नाही ते चेक करून पाहूयात. हाताने भात दाबतोय म्हणजे आपला भात हा छान शिजलाय. गॅसची फ्लेम ऑफ करूया आणि आता भात काढून घेऊया. भात ओतून घेण्यासाठी मी इथे एक चाळणी वापरलेली आहे. ती एका भांड्यावर ठेवायची आणि चाळणीमध्ये संपूर्ण भात ओतून घ्यायचा. भात आपला ओतून झालाय. आता हा चमच्याने पूर्ण चाळणीमध्ये पसरून घेऊया आणि थंड करून घेऊया. आपला भात हा थंड झालाय. आता फोडणी देऊन घेऊया. कढई गरम झालेली आहे. आता यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलाय. कांदा एकदम सोनेरी रंगावरती परतायचा नाही आहे, फक्त 1 ते 2 मिनटं परतायचा आणि फ्लेम ही मीडियम टू हाय ठेवायची. आता यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालून घेऊया आणि ती देखील मिक्स करून घेऊया. त्याचा कच्चेपणा जाऊपर्यंत ही परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये 4 ते 5 मिरच्या एकदम बारीक कापून घेतलेल्या आहेत, त्या देखील छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची घालून घेऊया आणि ती देखील मिक्स करून घेऊया. यानंतर यामध्ये बारीक चिरलेलं गाजर घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये बारीक चिरलेलं बीन्स घालूया आणि मिक्स करून घेऊया आणि हे सर्व 2 मिनिटापर्यंत हाय फ्लेमवरती परतून घेऊयात. फ्राईड राईसमधल्या भाज्या या खूप नाही परतवायच्या. या साधारणतः 1 ते 2 मिनिटच फक्त परतवायच्या, कारण याची करंची टेस्ट ही फ्राईड राईसमध्ये खूप छान लागते. आता यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि ते मिक्स करून घेऊया. मीठ हे थोडंसं बेतानेच घालायचं आहे, कारण आपण भात शिजवताना देखील मीठ घातलेलं आहे. आता यामध्ये आपण जो थंड करून ठेवलेला भात आहे तो संपूर्ण भात घालून घेऊया. संपूर्ण भात घालून झालाय. आता तो मिक्स करून घेऊया. भात छान मिक्स झालाय. आता यामध्ये 1 चमचा इतकं काळी मिरी पावडर घालूया आणि ते देखील मिक्स करून घेऊया. आपल्याला हॉटेलसारखा फ्राईड राईस बनवायचा आहे म्हणल्यावर यावरती फ्राईड राईस मसाला घालून घेऊया. हा मसाला घातल्याने भाताला एकदम अशी छान टेस्ट येते आणि हा मसाला तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये एकदम सहजपणे मिळून जाईल. तो हा देखील मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपला व्हेज फ्राईड राईस बनून तयार आहे. आता हा प्लेटमध्ये वाढून घेऊया.
अशा प्रकारे आपला हॉटेलसारखा व्हेज फ्राईड राईस बनून तयार आहे. जर तुम्ही भात अगोदरच बनवला असेल किंवा भात शिल्लक राहिला असेल तर ही एकदम तुम्ही 5 ते 7 मिनिटामध्ये हा भात बनवू शकता आणि हा खायला देखील खूप छान लागतो. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला देखील हा नक्कीच आवडेल. आणि अशाच वेगवेगळी आणि चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राईब करा. थँक्यू.